भांडगाव तालुका पारनेर येथे खुनासह जबरी चोरी करणारा आरोपी स्थानिक गुन्हा शाखेकडून 24 तासात गजाआड. आरोपीकडून 10,84,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. पारनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी सिद्धेश संदीप खरमाळे राहणार भुजबळ वस्ती भांडगाव तालुका पारनेर यांच्या वडिलांना कुणीतरी अज्ञात इसमाने चोरी करण्याच्या उद्देशाने डोक्यात कोणतेतरी हत्यार मारहाण करून जीवे ठार मारून घरातील 12,70,000 रुपये किमतीचे रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेले आहे. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री मुमुक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री वैभव कुलबर्मे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर व श्री शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर ग्रामीण विभाग यांनी सदर घटनास्थळी भेट दिली. माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकास गुन्हा उघडकीस आणण्याकामी सूचना व मार्गदर्शन केले. वरील आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे सपोनी हरीश भोये, संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, बाळासाहेब खेडकर, मनोज साखरे, आकाश काळे, विशाल तनपुरे, रमीजराजा अत्तार, अमोल अजबे, प्रकाश मांडगे, भगवान थोरात, चालक उमाकांत गावडे, भगवान धुळे यांचे पथक तयार करून सदर पथकास गुन्हा उघडकीस आणण्याकामी सूचना व मार्गदर्शन करून रवाना केले. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने घटना ठिकाणी भेट देऊन घटना ठिकाणाची पाहणी केली. सदर गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढत असताना व्यावसायिक कौशल्याच्या आधारे व गुप्त बातमीदारामार्फत पथकास सदरचा गुन्हा हा महेश हनुमंत खरमाळे राहणार भुजबळ वस्ती भांडगाव तालुका पारनेर यांनी केला असून तो भांडगाव ते जामगाव जाणाऱ्या रोडने त्याच्या लाल काळ्या रंगाच्या मोटरसायकलला पाठीमागे एक बॉक्स दोरीने बांधलेला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून थांबले असता संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आले. त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव महेश हनुमंत खरमाळे असे असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमास सदर गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस करतात त्याने पहाटे मी माझा पुतण्या संदीप भास्कर खरमाळे यास त्याच्या राहत्या घरी जाऊन हतोडीने डोक्यात वार करून जीवे ठार मारून त्याच्या राहत्या घरातील रोख रक्कम चोरून नेल्याची कबुली दिली आहे. ताब्यातील आरोपीच्या कब्जातून 10,29,000 रुपये रोख रक्कम, 10,000 रुपये किमतीचा एक मोबाईल, 40,000 रुपये किमतीचे एक मोटरसायकल, मयताचे आधार कार्ड, एक पांढऱ्या रंगाची दोरी असा एकूण 10,84,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपी यास गुन्ह्याच्या तपासकामी पारनेर पोलीस स्टेशन येथे हजर करून अटक करण्यात आली असून पुढील तपास पारनेर पोलीस ठाणे करत आहे.